Good morning, everybody. And now it's time to start a very important topic, common errors in sentences. We already discussed all rules of words, sentences, some topics in grammar we have discussed. While making sentences, some mistakes are done, some errors are done, and that's what we are going to discuss here. It's a very vast topic in English. इंग्रजी वाक्यरचना करताना ज्या एरर्स होतात, मिस्टेक आणि एरर्समध्ये फरक असतो. मिस्टेक ही मुद्दाम हातून घडलेली असते आणि एरर ही नजरचुकीनं घडलेली असते, अज्ञानापोटी घडलेली असते. आता हा जो टॉपिक आहे यामध्ये इंग्रजीतले सगळे ग्रामरचे टॉपिक कवर होणार आहेत. आता बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असतात, अगदी NTS पासून ते UPSCपर्यंत ह्या मुलांना 10वीसारखं 12वीसारखं सेपरेट ग्रामर नसतं. चेंज द वॉइस, चेंज द डिग्री, यूज अनलेस वगैरे असं काही नसतं. पण त्यांना अशी काही वाक्ये दिलेली असतात की ज्यामध्ये व्याकरणामध्ये होणाऱ्या ज्या चुका असतात त्या वाक्यामध्ये असतात. आता ते वाक्य दुरुस्त करायचं म्हणजे आपल्याला त्या टॉपिकचे नियम माहीत पाहिजेत, तरच ते आपण दुरुस्ती करू शकतो. आणि त्या दृष्टीनं हा एक मोठा असा टॉपिक आहे. आपण काही वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. त्या वाक्यातून आपल्याला काही व्याकरणाचे नियम समजणार आहे. त्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यावरती आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे, पण प्रत्यक्ष आपण लिहिताना बोलताना कशा चुका करतो नजरचुकीनं हे आपल्याला या वाक्यातनं कळणार आहे. आपण वन बाय वन प्रत्येक वाक्यावर चर्चा करूया. ही इज इंटरेस्टेड टू रीड सायन्स फिक्शन्स. आता हमखास लोक इंटरेस्टेड नंतर टू वापरतात की आय एम इंटरेस्टेड टू प्ले क्रिकेट, शी इज इंटरेस्टेड टू प्ले म्युझिक. तर इंटरेस्टेड नंतर टू कधीच येत नाही. इंटरेस्टेड नंतर इन आलं पाहिजे. इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेड टू कधीच म्हणायचं नाही, इंटरेस्टेड इन. आता इन हे प्रेपोजिशन असल्यामुळं पुढच्या क्रियापदाला ING प्रत्यय लागला पाहिजे. कारण कोणत्याही प्रेपोजिशन नंतर कोणत्याही क्रियापदाचं जिरंड फॉर्म येतं, ING फॉर्म येतो. त्यामुळे एक चूक दुरुस्त करताना दुसरी चूक आपल्याला दुरुस्त करावं लागेल, कारण हे सगळे इंटरडिपेंडेंट चेंजेस असतात. आणि त्यामुळे वाक्य असं होणार, ही इज इंटरेस्टेड इन रीडिंग सायन्स फिक्शन्स. आय एम इंटरेस्टेड इन सिंगिंग अ सॉन्ग. दे आर इंटरेस्टेड इन प्लेईंग म्युझिक. या सगळ्यामध्ये इंटरेस्टेड नंतर कंपल्सरी इन प्लस ING. तर ही अगदी कॉमन मिस्टेक आहे. इंटरेस्टेड टू हे चुकीचं आहे. दे बॉट सम वुडन फर्निचर्स. तर फर्निचर्स हा शब्द कधीही अनेक वचनात लिहिला जात नाही, कारण इट्स अ कलेक्टिव्ह नाउन. फर्निचर असं म्हणायचं, फर्निचर्स कधी म्हणायचं नाही. काही शब्द आपल्याला सांगितले की जे कायम एक वचनातच लिहायचे, जसं पीपल, पीपल्स कधी म्हणायचं नाही. कॅटल, कॅटल्स कधी म्हणायचं नाही. तसं फर्निचर्स कधी होत नाही. फर्निचर इज अ ग्रुप ऑफ टेबल, चेअर, कॉट, कबर्ड एट्सेट्रा. टेबलचं टेबल्स होईल, चेअर्स होईल, पण फर्निचर्स होणार नाही. बॉयचं बॉईज होईल, गर्ल्सचं गर्ल्स होईल, मेनचं मेन होईल, वुमनचं वुमेन होईल, पण पीपलचं पीपल्स कधी करायचं नाही. तर काही शब्द हे नेहमी एक वचनात लिहायचे असतात, हे लक्षात ठेवा. सो दे बॉट सम वुडन फर्निचर. माय ग्रँडपा कांट रीड विदाउट स्पेक्टॅकल. आता माझे आजोबा चष्म्याशिवाय वाचू शकत नाहीत. आता याच्याबरोबर उलटं स्पेक्टॅकल हा शब्द कधीही एक वचनात येणार नाही, स्पेक्टॅकल्स आला पाहिजे. चष्म्यासाठी स्पेक्टॅकल्स असा शब्द वापरायचा. आणि यासाठी आपल्याला मागे सांगितले की ज्या वस्तू पेअरमध्ये वापरल्या जातात, ह्या पेअरच्या वस्तू ज्या आहेत ह्यांना कंपल्सरी अनेक वचन लिहावं लागतं. जसं शूज, चप्पल्स, सँडल्स, शॉर्ट्स, ट्राउझर्स, इयरिंग्स, ग्लासेस, गॉगल्स, स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल शब्द जर एक वचनात लिहिला तर त्याचा अर्थ दृश्य असा होतो, आणि स्पेक्टॅकल्स असं लिहिला तर त्याचा अर्थ चष्मा असा होतो. तर काही शब्द हे अनेक वचनातच लिहावे लागतात, तसं स्पेक्टॅकल्स. द बंच ऑफ फ्लॉवर्स वेअर व्हेरी ब्युटिफुल. आता या ठिकाणी फ्लॉवर्स हा करता वाटल्यामुळं आपण इथं वेअर घेतात काही जण, पण करता फ्लॉवर्स नाही आहे. बंच हा वाक्याचा करता आहे. बंच ऑफ फ्लॉवर्स, फुलांचा गुच्छ हा सुंदर आहे. नुसतं जर फ्लॉवर्स असतं तर फ्लॉवर्स वेअर ब्युटिफुल, पण इथं बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजे इथं बंच हा वाक्याचा खरा सब्जेक्ट आहे. आणि करता जसं असेल तसं क्रियापद, त्यामुळं वेअर नको, इथं वॉज पाहिजे.
द बंच ऑफ फ्लॉवर्स वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि इन जनरल असं लक्षात ठेवा, वाक्याच्या कर्त्यामध्ये कधी ऑफ शब्द आलेला असेल तर ऑफच्या अलीकडचा शब्द हा वाक्याचा सब्जेक्ट असतो. आणि सब्जेक्ट वर्ब रिलेशननुसार जसं सब्जेक्ट तसं व्हर्ब पाहिजे, म्हणून वॉज पाहिजे. द बंच ऑफ फ्लॉवर्स वॉज व्हेरी ब्युटिफुल. त्याच्याबरोबर पुढचं वाक्य उलटं आहे बा, फ्रेंड्स ऑफ माय ब्रदर इज क्वाईट हेल्पफुल टू अदर्स. माझ्या भावाचे मित्र खूप मदत करतात. आता इथं ब्रदर एक वचनी असल्यामुळं खूप जण इथे इज वापरायला जातात, पण इथे पण बघा फ्रेंड्स हा वाक्याचा करता आहे, फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स अनेक वचनी असल्यामुळे इथे इज नाही येणार, इथं आर येणार. फ्रेंड्स ऑफ माय ब्रदर आर क्वाईट हेल्पफुल टू अदर्स. इथं पण पुन्हा मगाचाच मुद्दा, वाक्याच्या कर्त्यामध्ये जर ऑफ शब्द आलेला असेल तर ऑफच्या आधीचा शब्द हा वाक्याचा खरा कर्ता असतो. आणि कर्ता जसा तसं क्रियापद असावं लागतं. तर फ्रेंड्स ऑफ माय ब्रदर आर क्वाईट हेल्पफुल टू अदर्स. आता पुढचं वाक्य बघा, आय यू अँड ही गो टू स्कूल ॲट 11 AM. हे बरोबर नाही आहे. असं पाहिजे, ही, यू अँड आय गो टू स्कूल ॲट 11 AM. ही, यू अँड आय. आता इथं सर्वनामांचा नियम आहे. आय, वी यांना आपण फर्स्ट पर्सन म्हणतो, प्रथम पुरुष. यू यांना आपण सेकंड पर्सन म्हणतो, द्वितीय पुरुष. आणि ही, शी, इट आणि दे यांना आपण थर्ड पर्सन म्हणतो, तृतीय पुरुष. आता वाक्यामध्ये घेत असताना यांचा क्रम हा नेहमी उतरता क्रम पाहिजे, की आधी थर्ड पर्सन, मग सेकंड पर्सन, मग फर्स्ट पर्सन. इथं कसं झालं, आधी फर्स्ट पर्सन, मग सेकंड पर्सन, मग थर्ड पर्सन. हे बरोबर नाही. एरवी आपण बरेच जण स्वतःकडं कमीपणा घेत नाही, पण इथं वाक्यामध्ये आपल्याकडं स्वतःकडं कमीपणा घ्यायचा आणि दुसऱ्याला महत्त्व द्यायचं. ही अँड आय, आय अँड ही म्हणायचं नाही. यू अँड आय, आय अँड यू म्हणायचं नाही. यू अँड ही रॉंग आहे. ही अँड यू असा उतरता क्रम त्या ठिकाणी असला पाहिजे. सो ही, यू अँड आय गो टू स्कूल ॲट 11 AM. द शॉप रिमेन्स क्लोज बिटवीन 1 PM to 3 PM. आता ही एक अगदी कॉमन मिस्टेक आहे. बऱ्याचशा दुकानावरती, बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये आपण ही चूक पाहतो. अगदी भल्या भल्यांच्यातनं ही चूक होते. बिटवीन नंतर कधीही टू येऊ शकत नाही. बिटवीन नंतर अँड आलं पाहिजे. द शॉप रिमेन्स क्लोज बिटवीन 1 PM and 3 PM. आणि समजा तिकडे टू पाहिजे असेल तर मग इकडे बिटवीन चालणार नाही, मग इथं फ्रॉम घ्यावं लागेल. फ्रॉम 1 PM to 3 PM. 1 पासून 3 पर्यंत, फ्रॉम 1 PM to 3 PM. 1 आणि 3च्या दरम्यान, बिटवीन 1 and 3 PM. आता द महालक्ष्मी एक्सप्रेस रन्स फ्रॉम कोल्हापूर टू मुंबई, फ्रॉम टू. तेच द महालक्ष्मी एक्सप्रेस रन्स बिटवीन कोल्हापूर अँड मुंबई. तर बिटवीन नंतर टू कधीही वापरायचं नाही, अँड आलं पाहिजे. आता पुढचं वाक्य आहे, वी हॅव बीन प्लेइंग हॉकी सिन्स 2 hours. तर हॅव बीन प्लेइंग हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि अशा वेळेला वाक्यामध्ये कालावधी दाखवण्यासाठी आपण सिन्स किंवा फॉर वापरतो. फ्रॉम तर वापरत नाही. फ्रॉम वापरलं की पुढे टू यायला लागते, वरच्या वाक्यात आपण बघितलं. आता सिन्स आणि फॉरच्या वापरातला फरकसुद्धा आपण समजून घेतला आहे. तर निश्चित वेळ, निश्चित महिना, निश्चित दिवस असेल तर सिन्स येतं. आता सिन्स 1950, सिन्स जानेवारी, सिन्स मंडे, सिन्स 2 o'clock. आणि जेव्हा अंदाजे कालावधी असतो, फॉर 10 hours, फॉर 2 months, फॉर 6 days, फॉर 25 years, अशा वेळेला फॉर येतं. म्हणजे तर 2 hours जो आहे हा कालावधी आहे, अंदाजे कालावधी आहे. मग तिथं सिन्स नाही येणार, मग तिथं फॉर येणार. ह्याला पॉईंट ऑफ टाईम आणि पिरियड ऑफ टाईम असं म्हणतात. जेव्हा पॉईंट ऑफ टाईम असतो म्हणजे निश्चित वेळ, तेव्हा सिन्स येतं. आणि जेव्हा पिरियड ऑफ टाईम असतो, अंदाजे कालावधी, तिथं फॉर येतो. त्यामुळे हे वाक्य पाहिजे, वी हॅव बीन प्लेइंग हॉकी फॉर 2 hours. ही गोज टू द कॉलेज बाय बायसिकल. आता इथं 2 चूक आहेत. पहिली चूक आर्टिकलची आहे. ही गोज टू कॉलेज, गोज टू द कॉलेज कधी म्हणायचं नाही. एखाद्याचं जे नेहमीचं कामाचं ठिकाण असतं तेव्हा तिथं आर्टिकल येत नाही, त्या द हे आर्टिकल येणार नाही.
आणि आता दुसरी चूक प्रेपोजिशनची आहे. बाय इथे येणार नाही, ऑन येणार. ही गोज टू कॉलेज ऑन बायसिकल. समजा बस असतं तर बाय बस, बाय कार, बाय ट्रेन, बाकी सगळ्या वाहनांसाठी बाय येतं. पण जेव्हा स्मॉल व्हेकल्स असतात, टू व्हीलर्स असतात, त्या ठिकाणी बाय वापरायचं नाही. ही पण खूप कॉमन चूक आहे. बाय बायसिकल असं खूप जणं म्हणतात, पण बाय येत नाही, ऑन बायसिकल. मोठ्या व्हेकलसाठी बाय वापरायचं आहे आणि दुचाकीसाठी आपल्याला ऑन वापरायचं आहे. इवन हॉर्स आणि इलेफंट, आता ही वॉज ट्रॅव्हलिंग ऑन हॉर्स आणि ही वॉज ट्रॅव्हलिंग बाय अन इलेफंट. आता या तोच फरक इथं पण आहे. तर बाय बायसिकल हे चूक आहे. सो ही गोज टू कॉलेज ऑन बायसिकल. वाक्य बाद, दो दे प्लेड वेल बट दे लॉस्ट द मॅच. आता इथं जी आहे ती कंजंक्शनची चूक आहे. इथं दो आहे आणि इकडं बट आहे. हे दोन्ही एकदम एका वेळेला येणार नाहीत. ही पण खूप कॉमन चूक आहे. दो आला तर बट येणार नाही, बट आला तर दो येणार नाही. म्हणजे समजा दो दे प्लेड वेल, मग त्या वाक्यात बट येणार नाही, दे लॉस्ट द मॅच. दो दे प्लेड वेल, दे लॉस्ट द मॅच. आणि जर बट ठेवायचं असेल त्या वाक्यामध्ये मग दो येणार नाही. दे प्लेड वेल बट दे लॉस्ट द मॅच. दो असेल तर बट नाही, बट असेल तर दो नाही. दो हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, वाक्य कॉम्प्लेक्स तयार होतं आहे. आणि बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, वाक्य कंपाऊंड तयार होतं आहे. पण दोन्ही एका वेळेला कधी असणार नाहीत. सो दो दे प्लेड वेल दे लॉस्ट द मॅच किंवा दे प्लेड वेल बट दे लॉस्ट द मॅच. शी फाउंड अन ₹1 कॉईन. आता ही चूक पुन्हा आर्टिकलशी संबंधित आहे की AEIOU असेल तर ॲन वापरायचं आणि AEIOU नसेल तर वापरायचं, असं बऱ्याच जणांच्या डोक्यात बसलेलं असतं. त्या संदर्भात ही चूक आहे. आर्टिकल येणार की ॲन येणार आपल्याला सांगितलं की त्याचा संबंध हा उच्चाराशी असतो, स्पेलिंगशी नसतो. आता इथं उच्चार पहा, शी फाउंड ₹1 कॉईन. व ह्या उच्चारानं त्या ठिकाणी हा शब्द सुरू झाला आहे. मग इथं आर्टिकल ॲन येणार नाही, येणार. शी फाउंड ₹1 कॉईन. येणार की ॲन हे उच्चारावरनं आपण ठरवायचं आहे. स्वराप्रमाणे उच्चार झाला तर ॲन वापरायचं, व्यंजनाप्रमाणे उच्चार झाला तर वापरायचं. मग स्पेलिंग भले काहीही असो. माय पेरेंट्स वेंट टू नाशिक बाय अवर कार. त्या ठिकाणी बाय वापरलं तर मध्ये कुठलंही प्रेपोजिशन, मध्ये कुठलाही शब्द येऊ शकत नाही, ॲडजेक्टिव्ह वगैरे काही येऊ शकत नाही. बाय कार, बाय बस, बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय एअर, बाय सी, बाय वॉटर, कुठल्याही वाहतुकीच्या साधनाला बाय वापरताना मध्ये साधं आर्टिकलसुद्धा चालत नाही. आणि जर आपल्याला अवर शब्द ठेवायचाच असेल तर मग इथं बाय न येता इन येणार की माय पॅरेंट्स वेंट टू नाशिक इन अवर कार. बाय कार, इन अवर कार. गाडीने, बाय कार, आमच्या गाडीतून, इन अवर कार. सो माय पॅरेंट्स वेंट टू नाशिक इन अवर कार. अनलेस यू डोंट स्टडी यू विल फेल इन द एक्झाम. आता अनलेस या शब्दामध्ये इफ प्लस नॉट असे 2 शब्द आहेत. अनलेस इज इक्वल टू इफ प्लस नॉट. मग अनलेस वाक्यात असेल तर त्या वाक्यामध्ये पुन्हा नॉट शब्द येऊ शकत नाही. अनलेस या वाक्यात नॉट कधी येत नाही, अनलेस या क्लॉजमध्ये. आता अनलेस इथे आहे तर इकडे नॉट येऊ शकेल. अनलेस या क्लॉजमध्ये असेल तर इथे नॉट येऊ शकेल. परंतु ज्या क्लॉजमध्ये अनलेस आहे त्या क्लॉजमध्ये नॉट कधी येत नाही. त्यामुळे वाक्य होणार अनलेस यू स्टडी यू विल फेल इन द एक्झाम. आणि आपल्याला नॉट हवाच असेल तर मग इथं इफ घ्यावं लागेल. इफ यू डोंट स्टडी यू विल फेल इन द एक्झाम. इफ यू डोंट स्टडी किंवा अनलेस यू स्टडी. अनलेस या वाक्यात नॉट कधी वापरायचं नाही. ही डिवायडेड हिज प्रॉपर्टी बिटवीन हिज 4 सन्स. आता बिटवीन हे प्रिपोजिशन आहे. काही शब्दामध्ये बिटवीन अमंग वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, द्विवचन आणि बहुवचन. संस्कृतप्रमाणेच इंग्लिशमध्ये पण काही शब्दांना द्विवचन बहुवचन लागू पडतं. जर 2च गोष्टी असेल तर बिटवीन येणार, 2पेक्षा जास्त असेल तर तिथं आपल्याला अमंग वापरावं लागेल. जसं बोथ आणि ऑल. 2 असेल तर फक्त बोथ येणार आणि जास्त असतील तर ऑल येणार. 2च असेल तर नायदर येणार
अधिक असतील तर त्या ठिकाणी नॉट ॲट ऑल असं येणार आहे किंवा नन येणार आहे. तर दोघांसाठी, बिटवीन अनेकांसाठी अमंग. सो ही डिवायडेड हिज प्रॉपर्टी अमंग हिज 4 सन्स. आता 4 सन्स आहेत त्यामुळे इथं आपल्याला अमंग घ्यावं लागेल. मग इथं बिटवीन ठेवायचं असतं तर हे वाक्य काय पाहिजे होतं, ही डिवायडेड हिज प्रॉपर्टी बिटवीन हिज 2 सन्स. बिटवीन दोघांसाठी, अमंग अनेकांसाठी. अ डॉग बीट अ मॅन हू हॅड अ लाँग टेल. आता हू हॅड अ लाँग टेल ह्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा त्या संबंधित नामासाठी यावा लागतो. आता हू हॅड अ लाँग टेल हे कुणाचं ॲडजेक्टिव्ह आहे, हे ॲक्च्युली डॉगचं ॲडजेक्टिव्ह आहे. मग वाक्य कसं पाहिजे होतं, अ डॉग हू हॅड अ लाँग टेल बीट अ मॅन. तर काहीजण काय करतात, मध्ये उगीच कशाला अडचण पाहिजे म्हणून त्याला बाजूला टाकतात. पण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा ज्या नामासोबत येतो त्याला जोडून त्याचा अर्थ लागू होतो. खूप सेन्सिटिव्ह असतो. मग आता हे वाक्य काय अर्थ सांगतं, अ डॉग बीट अ मॅन हू हॅड अ लाँग टेल. आता हू हॅड अ लाँग टेल ही शेपूट कोणाला चिकटली, मॅनला. ती शेपूट आहे कोणाची, डॉगची. तर ज्याची शेपूट त्यालाच लागली पाहिजे, तसं ज्याचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे त्याच्यासोबतच आला पाहिजे. आणि त्यामुळं अ डॉग हू हॅड अ लाँग टेल बीट अ मॅन हा पूर्ण क्लॉज हा इथं आला पाहिजे. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज वापरताना तो योग्य ठिकाणी आला पाहिजे. अशा शब्दांच्या जागा चुकल्यामुळं बऱ्याच वेळा चुका निर्माण होतात, बऱ्याच वेळा विसंगती निर्माण होते, इव्हन काही वेळेला विनोद निर्माण होतात. जसं या वाक्यात की लांब शेपूट असलेल्या माणसाला एक कुत्रा चावला. ॲक्च्युली लांब शेपूट असलेला कुत्रा एका माणसाला चावला असं हे वाक्य आहे. पण बऱ्याच वेळा आपण इकडचा तिकडे शब्द वापरला की त्यातनं विसंगती निर्माण होते. कारण इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य मागे आपल्या असल्याने मोरपिसासारखे असतात. जरा अँगल बदलला की त्यातनं आपल्याला नवीन रंग दिसतो, नवीन पैलू दिसतो. तसं इंग्रजी वाक्यांच्या बाबतीत आहे. तर अशी आपण काही वाक्ये पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही वाक्य बघू शकतो. टुडे वी आर गोइंग टू हॅव वन कोटेशन टू कन्क्लूड दिस सेशन. A prayer is the most powerful form of energy one can generate. प्रार्थना हे असं एक ऊर्जेचं साधन आहे की मनुष्य निर्माण करू शकतो. प्रार्थनेतून खूप मोठी शक्ती, खूप मोठी ऊर्जा निर्माण होत असते. आता इथं प्रार्थना याचा अर्थ आध्यात्मिक अर्थाने घ्यायचं नाही. तुम्ही कुणाची प्रार्थना करा, कुठल्याही धर्माची प्रार्थना करा, कुठल्याही देवाची प्रार्थना करा. आपलं जे आराध्य असेल, जी आवडती व्यक्ती, वस्तू असेल त्याची जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा त्याचा आपल्याला लाभ होतो. कुठल्याही देवाची प्रार्थना केल्यानं देव प्रसन्न होत नाही, तो ते काम करत नाही. पण जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपली मनाची एकाग्रता होते आणि ही जी एकाग्रता आहे ती आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करते आणि त्यातून ते कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. सो दॅट कॉन्सन्ट्रेशन इज क्रिएटेड बाय प्रेयर अँड सो प्रेयर इज such a form of energy that we can generate in ourselves. Thank you very much. We'll stop here. Take care. If you like this video, you should subscribe it and you should tap the bell icon. Take care. We'll see again soon.